focus on the types of taxonomy. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलं होतं पहा सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि त्यामध्ये टॅक्झॉनॉमी ही जी कन्सेप्ट आहे तर ती ऑलरेडी आपण पाहिलेली आहे. टॅक्झॉनॉमी जी कन्सेप्ट आहे ती कॅडॉल नावाच्या सायंटिस्टने सांगितलेली आहे. टॅक्झॉनॉमी मीन्स व्हॉट? द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. यामध्ये काय केलं जातं? क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं जातं. आणि हे क्लासिफिकेशन म्हणजे काय? द अरेंजमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन द पर्टिक्युलर ग्रुप. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एका ठराविक ग्रुपमध्ये अरेंजमेंट करणे त्याला म्हणायचं आहे क्लासिफिकेशन. and this classification takes place in the taxonomy. In this taxonomy, the classification takes place by a particular plan, particular criteria, and on the basis of different criteria, these are taxonomy which are divided into different types. त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत अल्फा टॅक्झॉनॉमी. दीज आर द फर्स्ट स्टेप ऑफ टॅक्झॉनॉमी. फर्स्ट ऑफ ऑल we get the any new living organism. First of all we identify this living organism with particular discipline with the help of particular characteristics. सगळ्यात पहिली स्टेप आहे तो जो अननोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे यू हॅव टू डिस्क्राईब इन अ पर्टिक्युलर मॅनर अँड दिस इज ॲक्च्युली द अल्फा टॅक्झॉनॉमी. दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ टॅक्झॉनॉमी. ही पहिली स्टेप आहे कशाची? टॅक्झॉनॉमी. सेकंड दीज आर द बीटा टॅक्झॉनॉमी. Beta taxonomy, these are considered as a second step in which the classification of these living organism with the comparative or with the comparison of another relative species. म्हणजे आपल्याला एक स्पेसिस दिली, एक प्लांट दिलं आणि त्या प्लांटचं तुम्हाला सांगितलं की क्लासिफिकेशन करा. सगळ्यात अगोदर अल्फा टॅक्झॉनॉमीचा विचार करणार. सेकंड स्टेप इन विच द रिलेटिव्ह स्पेसिस दीज आर कंपेअर विथ दिस अननोन स्पीसीज. ही जी अननोन स्पीसीज आहे ज्याचं तुम्ही डिस्क्रिप्शन केलंय तर त्यामध्ये दुसरी जी कंपॅरेटिव्ह स्पीसीज आहे त्यामध्ये याचा विचार केला जातो. अँड ऑन द बेसिस ऑफ दिस आर अरेंज इन अ पर्टिक्युलर मॅनर or in a particular classification and also in which the morphological description these are utilized. यामध्ये मॉर्फॉलॉजीचा विचार केला जातो आणि अरेंजमेंट करण्यासाठी रिलेटिव्ह स्पीसीजचा यामध्ये विचार केला जातो. आणि अशा पद्धतीने इथे जी स्पीसीज आहे तर तिचं क्लासिफिकेशनसाठी यामध्ये त्याची मदत होते. त्यानंतर थर्ड आहे मेगा टॅक्झॉनॉमी. ओमेगा टॅक्झॉनॉमी और दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनसायक्लोपीडिक टॅक्झॉनॉमी. Encyclopedic taxonomy because of which having the largest scope or these are the widest scope and because of this is called as the encyclopedic taxonomy. These are the third type omega taxonomy. In this omega taxonomy the information data of that classification of living organism these are available. या टॅक्झॉनॉमी मध्ये खूप सगळा डाटा अवेलेबल आहे की ज्यानुसार आपण काय करणार, जी स्पीसीज आपल्याला दिलेली आहे, जे अननोन प्लांट आपल्याला दिलेला आहे तर त्याचं आपण काय करणार डिस्क्रिप्शन अगोदर करणार आणि त्यामध्ये हा जो डाटा ऑलरेडी आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे, जो डाटा अवेलेबल आहे त्या अवेलेबल डाटाचा आपण युटिलाइज करणार. म्हणजेच यामध्ये इनसायक्लोपीडिक टॅक्झॉनॉमीचा आपण नेक्स्ट यामध्ये विचार करणार. त्यानंतरचा टाईप आहे सायटो टॅक्झॉनॉमी. सायटोलॉजिकल कॅरेक्टर दीज आर युटिलाइज for the classification of these living organism. सायटोटॅक्झॉनॉमी मध्ये काय केलं जातं? सायटोलॉजिकल कॅरेक्टर्स यामध्ये विचार केला जातो आणि म्हणून त्याला काय म्हणायचं आहे? सायटोटॅक्झॉनॉमी. मग सायटोलॉजिकल कॅरेक्टर मीन्स व्हॉट? द सायटोलॉजिकल कॅरेक्टर्स मीन्स द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सेल. these are utilized for the classification of these living organism. त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करताना ते सेलचा वापर केला जातो म्हणजे सायटोलॉजीचा वापर केला जातो आणि म्हणून त्याला म्हणायचं आहे सायटोटॅक्झॉनॉमी. and on the basis of these use for the classification of living organism and which character these are constituted in this cell or in this species these are identified. The next these are the chemotaxonomy. Chemo means chemical. These are
taxonomy, these are based on the chemical constituent in particular living organism. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं पहा, एक डायग्राम पाहिली होती आपण 3 डोमेनच्या वेळेस, आणि त्यामध्ये पाहिलं होतं कॉमन ॲन्सेस्टर, त्यामध्ये पाहिलं होतं बॅक्टेरिया, त्यानंतर आर्चिया, आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं एक्झाम्पल युकॅरिया. असे 3 एक्झाम्पल आपण यामध्ये पाहिले होते. ॲक्च्युली आर्चिया विच हॅविंग द ॲबिलिटी टू सर्वाइव्ह इन एक्स्ट्रीम कंडिशन, हाय टेम्परेचर, हाय सॅलिनिटी, हाय ॲसिडिक कंडिशनमध्ये तो बॅक्टेरिया जिवंत राहू शकतो. परंतु बाकीचे जे बॅक्टेरिया आहे, म्हणजे ज्यांची सेल प्रोकॅरियोटिकच आहे, परंतु ते जिवंत राहू शकत नाही. असं का? कारण यांच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट, जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे, दीज आर डिफरंट इन आर्चिया. ॲक्च्युली द आर्चियल सेल वॉल इज विदाउट पेप्टिडोग्लायकेन, बट बॅक्टेरियल और प्रोकॅरियोटिक सेल or prokaryotic bacterial cell which having the पेप्टिडोग्लायकेन नावाचं केमिकल हे अब्सेंट आहे. कुणामध्ये? आर्चियामध्ये, आर्चियाच्या सेल वॉलमध्ये. पण जर आपण बॅक्टेरिया घेतला किंवा प्रोकॅरियोटिक सेलचा जो बॅक्टेरिया आहे त्याचा विचार केला, तर त्याच्यामध्ये मात्र पेप्टिडोग्लायकेन नावाचं केमिकल प्रेझेंट आहे. अँड दिस इज द डिफरन्स फॉर the classification of living organism, and the different chemical these are utilized for classification of living organism in case of plant. For example, tannin, alkaline, different secondary metabolites, these are useful for the difference between that प्लांट्स स्पेसीज. जे प्लांट्स आहे तर त्यांचं क्लासिफिकेशन करण्यासाठी केमिकल कॉन्स्टिट्युएंटचा पण विचार केला जातो. कोणते केमिकल कशामध्ये प्रेझेंट आहे, कोणते कुठे ॲब्सेंट आहे, याचा देखील यामध्ये विचार केला जातो. जसं R.H. विटाकर यांनी 5 किंगडम्स सिस्टीम सांगितले. किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमलिया. आता जर आपण प्लांटी आणि फंजाय यांचा जर विचार केला ना, तर फंजायला सेलवाल आहे आणि त्यानंतर प्लांटला पण सेलवाल आहे. बट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम? यांच्यामध्ये डिफरन्स असा आहे की जी प्लांटची सेलवाल आहे ना, इन विच कायटेनिस सेलवाल, म्हणजे त्याच्यामध्ये कायटिन नावाचं केमिकल आहे. आणि जर आपण प्लांटचा विचार केला विच हॅवी द सेल्युलोज, त्यांच्यामध्ये मात्र सेल्युलोज आहे. अँड दिस इज द डिफरन्स बिटवीन ऑन द बेसिस ऑफ केमिकल. आता इथे केमिकलमुळे देखील त्यांच्यामध्ये फरक आहे, याचा देखील इथे क्लासिफिकेशनमध्ये विचार केला जातो. पहा, अल्फा टॅक्झॉनॉमी सगळ्यात अगोदर वापरली जाते. त्यानंतर दुसरी स्टेप आहे बीटा टॅक्झॉनॉमी, म्हणून त्याला तसं अल्फा बीटा, आणि त्यानंतर आहे ओमेगा टॅक्झॉनॉमी. यामध्ये जे पण मटेरियल आहे, जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे ती वापरली जाते, आणि म्हणूनच त्याला इनसायक्लोपेडिक टॅक्झॉनॉमी देखील म्हणतात. त्यानंतर सायटोटॅक्झॉनॉमी, यामध्ये सेलच्या जे सेल आहे त्याचं कंपोजिशनचा विचार केला जातो. त्यानंतर आहे केमोटॅक्झॉनॉमी, केमिकल कॉन्स्टिट्युएंटचा विचार केला जातो. कोणतं केमिकल कुठे आहे, कोणतं केमिकल कुठे नाही, याचा इथे विचार केला जातो. नेक्स्ट दिस आर द कॅरिओटॅक्झॉनॉमी. कॅरिओन मीन्स अ न्यूक्लियस. इन दिस taxonomy or the classification, the nucleus, these are utilized, and also the chromosome structure, these are also utilized for the classification of this living organism. इथे क्लासिफिकेशन साठी न्यूक्लियसचा विचार केला तो, म्हणजे कॅरिओनचा विचार. कॅरिओन म्हणजे काय, तर न्यूक्लियसचा विचार केला तो. अँड ऑल्सो the chromosomes, these are base for this classification, and this is called as the karyotaxonomy. त्याला म्हणायचे karyotaxonomy. Next, that is the numerical taxonomy. Numerical taxonomy, these are based on number of characteristics. Which number of characteristics difference between these are living organism and another living organism, these are also utilized for the classification. And in which the arithmetic, these are utilized for the classification, that is these are based on the quantity of the characteristics. क्वांटिटीचा इथे विचार केला तो, म्हणजे किती कॅरेक्टरिस्टिक्स आणि किती कॅरेक्टरिस्टिक्स यांच्यामध्ये कंपॅरिझन आहे याचा इथे विचार केला जातो. अँड दिस इज द न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी. अशा पद्धतीने आपण पहिलं पाहिलं, फर्स्ट इथे पाहिलं अल्फा टॅक्झॉनॉमी, सेकंड बीटा टॅक्झॉनॉमी, थर्ड
ओमेगा टॅक्झॉनॉमी और इनसायक्लोपेडिक टॅक्झॉनॉमी. त्यानंतर 4th पाहिलं आपण सायटो टॅक्झॉनॉमी. त्यानंतर 5th पाहिलं केमो टॅक्झॉनॉमी. त्यानंतर 6th पाहिलं कॅरिओ टॅक्झॉनॉमी. आणि त्यानंतर 7th आपण पाहिलं आहे न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी. आणि तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये फक्त 2च मेन्शन केलेले आहे, केमो टॅक्झॉनॉमी अँड न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी. बट ऑल दिस टाईप these are very important for NEET examination and these are on the basis of NCERT. NCERT वरती ते बेस आहे आणि हे तुम्हाला महत्त्वाचे आहे नीट एक्झामसाठी. We will meet in next video lecture with another पार्ट ऑफ दिस टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमीबद्दल अजून आपण स्टडी करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.